आंधळा न्याय, आंधळा देव. तसं नसतं तर माझ्या शिल्पाची अशी वाट लागली असती का? एका वेलीवर फुलली 3 फुलं, गोजीरवाणी फुलं. एक फुल सडलं आणि एक फुल त्या चोराने चोरून नेलं रे. आता ते त्या सुंदर फुलाचा सुवास घेतील आणि फेकून देतील उकुड्यावर चोळा मोळा करून. मग त्याचं होणार निर्माल्य नाही देवावर, नाही कुणाच्या शवावर. अशी त्यांची स्थिती होणार का? असं का? त्या परमेश्वराचा असा मी काय गुन्हा केला होता म्हणून तो असा मला भोग भोगायला होते रे. भोग भोगायला होतोय. कुणी नाही कुणाचं. एकट्याने यायचं. तो वरचा राजा ठेवी तितके दिवस राहायचं आणि त्याने चले जावचा आदेश दिल्यावर एकट्यानेच निघून जायचं. या जगाचा रामराम घेऊन. राधा माझी दोन्ही पोरं देशोधडीला लागली ग. देशोधडीला लागली. मी बरबाद झालो ग, बरबाद झालो. बाबा माझी रल्लाट रेषा, माझी रल्लाट रेषा. बाबा उठा, भानावर या. बाबा भानावर या. भानावर? कशाला? कशासाठी आणि कुणासाठी? माझे पोटचे 2 गोळे गेले 2 दिशेला काळाच्या प्रवाहात वाहून. आणि मी त्यांचा बाप त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही. मुलांना चांगली दिशा दाखवू शकलो नाही. माझ्या मुलीला त्या काळाच्या जबडातून वाचू शकलो रे, वाचू शकलो. बाबा आता आपण तर शोधून दमलोच आहे, पण पोलीस सुद्धा हैराण झालेत. त्या नऱ्याचा कुठे थांब पत्ता लागत नाही. बहुतेक सगळी गँग पकडली गेले त्याची. कसून चौकशी चालू आहे, पण पोलिसांना या प्रकरणी एकही धागा मिळालेला नाही. तो नऱ्या सत्यानाश होईल त्याचा, सत्यानाश. आज 15 दिवस झाले. कुठे असेल रे माझी पोरगी? कुठे असेल? कुठे असेल? पण मी आता गप्प बसणार नाही. मी त्याला शोधून काढून त्याच्या घरात आपण खून करणार. मी त्याचा. बाबा असं काय करताय? माझं ऐका. तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. डोकं शांत ठेवून विचार करा. ते बघ वारे वाहू लागले. तुफान वारे. बापरे, वादळ होणार. वादळाचं प्रचंड धूळ आपल्याच रोखाने येते रे, आपल्याच रोखाने येते. सुबोध तो माझा मुन्ना त्या वादळाने वाहून नेला रे. बाबा सावरा वाहून नेला रे. गेला संपला माझा मुन्ना. त्या वादळात गेला रे. या बाजूने तो पहाडासारखा राक्षस इकडे येतोय. ते बघ त्याच्या आगीसारखे डोळे आहेत. ते बघ मुन्ना ते बघ. अरे त्याने माझ्या शिल्पाला पळून नेली रे. नेली. ती बघ रे माझी शिल्प असहायतेने किंचाळते रे. असहायतेने किंचाळते. वादळ वारा कुणी नाही इथे. राक्षस पण नाही. मुन्ना शिल्पा सुद्धा यावेळेला इथे नाहीये. बाबा तसा तुम्हाला फक्त भास होतोय. भास
होय बाबा. आभास माणसाला फसविणारा भास. पण माझी दोन्ही पोरं देशोधडीला लागली, काळाच्या प्रवाहात वाहून. तो तर माझा भास नाही ना, तो तर माझा भास नाही ना रे, तो तर भास नाही ना. बाबा, त्याला आता मी तरी काय करू बाबा. गेले 15 दिवस मी सुद्धा शिल्पाला शोधतोय, पण तिचे कुठे तपास लागत नाही. त्याला मी तरी काय करू. बस, तू पुढचं काहीही बोल नको. तू काहीच करू शकत नाही बाबा, आणि तुला तसं करायचं सुद्धा नाही. मला माहिती आहे की दोन्ही पोरं मेली, माझी दोन्ही पोरं मेली की तुला माझी गावची इस्टेट, बँकेत असलेला पैसा, हे माझं घर सगळं तुला मिळणार नाही. म्हणून तू असा शांत बसलायस ना. हा, म्हणून तू असा शांत बसलायस ना रे. बोल बोल बाबा, बोल. अहो काय बोलताय हे. माझी पाठची भावंड मरावी आणि आणि गावचं घर, ही 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 इस्टेट, बँकेतला सर्व पैसा मला मिळावा. नाही नाही बाबा, अशी अघोरी इच्छा धरणारा नीच माणूस मी नाही. मी नाही बाबा. खरंच खरंच मला वेळ लागले. खरंच 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 मला वेळ लागले. मला मला माझ्या पोरांचं वेळ लागले. अरे बापाचं काळीज आहे रे, बापाचं काळीज आहे. त्यांच्या आईच्या पाठीमागे लहानाचं मोठं केलं मी त्यांना. मग त्यांच्या आकस्मिक वियोगाने वेळ नाही लागणार तर का आनंद होणार मला. बोल, आनंद होणार मला. सर्वांना चांगलं ओळखून बसलो मी. ह्या स्वार्थाने भरलेल्या दुनियेत कुणी कुणाचं नाही, हेच खरं आहे. आई, बाप, भाऊ, बहीण, सगळी नातेवाईक मंडळी फुगे, रक्ताने भरलेले फुगे आहेत, नामशेष होणारे फुगे. खूप थांबलो म्हणजे मी शिल्पाची वाट पाहत. पण आता थांबून काही उपयोग होईल असं मला तरी वाटत नाही. पण आता कशाला थांबू, कुणासाठी थांबू. आता थांबून माझा काही उपयोग केल्याचं वाटत नाही रे. बाबा, सावरा, वाटत नाही रे काही उपयोग. आज चला आणि थोडा आराम करा. आज चला बाबा. शिल्पा, अहो तुमच्या अंगात ताप पण आहे. चला थोडा आराम करा. सुबोध, हे सुबोध, सुबोध. कोण विजू? तू कशाला आलास इथं आता? शिल्पाची चौकशी करण्यासाठी. शिल्पाची चौकशी करण्याचं कारणच काय आता? अरे असं का म्हणतोस? मी प्रेम. बस, गिळून टाक पुढचे शब्द. तिच्यावर प्रेम करून शेवटी तिला धोका दिलास. कारण आई वडिलांच्या शब्दाबाहेर तुला जाणं शक्य झालं नाही म्हणून. का तर ती एका कुणी माणसाची बहीण म्हणूनच ना. जिथे तिला तू नकार दिलायस तिथे सर्व संपलं. विजू, सांग आता, तिची चौकशी करायला आलायस की आमच्या जखमेवर मीठ चोलायला? नाही नाही सुबोध, असं गैरसमजाने वाटेल ते बोलू नको तू. माझ्या आई वडिलांच्या विरोधाला मी प्रतिकार करू शकलो नाही, हे सत्य आहे. पण मी शिल्पालाही विसरू शकलो नाही, हे मात्र त्रिवार सत्य आहे रे. आता काय उपयोग त्याचा? एकदा बाण हातातून सुटल्यावर तो पुन्हा भात्यात येत नसतो. ती वेळ निघून गेली आहे आणि आता तर सर्वच संपलंय. आमची शिल्पा.
अरे तुमच्यावर कोसळलेल्या संकटाची जाणीव आहे रे मला. अरे अरे जो स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं ना ते आज प्रत्यक्षात घडलंय रे. सुबोध लागला का तिचा कुठे पत्ता लागला असता तर तुझ्या समोर आता दीन होऊन अश्रू टाळताना दिसलो नसतो रे. अरे पण 15 दिवस झाले या गोष्टीला, अजून पोलिसांना सुद्धा तिचा तपास लागला नाही. मला याचाच आश्चर्य वाटतोय. होतील तितके प्रयत्न करतोय मी, पण तिचा तपास लागत नाही. त्याला मी तरी काय करू विजय? अरे मी चारी बाजूने हैराण झालोय. शिल्पाचा तपास लागत नाही. मुन्ना पळारी असल्यामुळे पोलिसांनी मलाच हैराण केलंय. दिवसा रात्री केव्हाही फोन करून पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवतायत. शिल्पा फरारी असल्यामुळे आमच्या बाबांना वेळ लागले. अरे वेळेच्या बरंच वाटेल ते बोलतायत. रात्री बेरात्री शिल्पाला शोधण्यासाठी धावत सुटतायत. सांग बिजू, मी एकटा कुठे आणि कसा तोड देऊ सांग. असं गैरसमजाने वाटतं ते बोलू नकोस रे. अरे तू जसा हतबल झालास तर तुझ्या बाबांकडे कोण बघणार? त्यामुळे सुबोध तू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर. सुबोध सावरण्याचा प्रयत्न कर. कधी कधी त्या प्रसंगाची आठवण होते रे. गात्रे लाले लाल होतात. सर्वांगाची संतापाने लाई होते. पण ते तेवढी स्वतःला लाज वाटते रे. तो आरामखोर नरेश माझ्या समक्ष माझ्या शिल्पाला उचलून घेऊन गेला आणि मी भाऊ असून तिच्या रक्षणासाठी काहीच करू शकलो नाही. त्यावेळी फक्त ते पाहत राहिलो एखाद्या मेलेल्या माण्यासारखं. आणि आता बेकडासारखा दाई दिशा शोधतोय तिला. सांग बिजू, काय उपयोग माझ्यासारखा बेकड आणि नादान भावाचं? अरे त्यावेळी तू एकटा होतास आणि ती गँग, शिवाय त्यांच्या हातात शस्त्र होते. जास्तीची हालचाल केली असती तर तुला तुझ्या प्राणाला मुखावा लागला असता. त्यावेळी तुझ्याकडे शांत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. सुबोध कुठलाच पर्याय नव्हता. बाबा अहो हे काय? मी तुम्हाला सांगितलं ना आतमध्ये थोडी विश्रांती घ्या, झोपा. तुम्ही माझे सांगितलेलं ऐकत नाही. तुम्ही परत काय बाहेर आलाय? झोप. आता चिर विश्रांती घेण्याची वेळ अगदी जवळ आलेली आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे, सर्व खुंटरे बोलणे. भाऊ कुणाचे, बहीण कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्यानंतर सर्व संपते, तुटतील धागे दोरे. दोरा तुटला, फुगा सुटला आणि जाता जाता फुटला रे फुटला. बाबा हो असं काय करताय? भाणावऱ्या बाबासाहेब, भाणावऱ्या. कोण? विजय? ओळखलं बाबा? मी तुला चांगलं ओळखलं. तूच ना रे माझा जावई होणार होतास, पण झाला नाहीस. माझ्या शिल्पावर प्रेम करीत होतास, पण खरं नाही रे. खोटं प्रेम. पण माझी शिल्पा त्या दिवशी खूप रडली रे, खूप रडली. आणि त्या दिवशी संध्याकाळी तो राक्षस माझ्या शिल्पाला घेऊन गेला रे, घेऊन गेला.
बाबा सावरा स्वतःला. माझ्या शिल्पाला नकार दिलास, मग आज इथं कशाला आलास तू? जा, चालता इथून, बाबा. निघून जा. बाबा बाबासाहेब प्रथम माझं ऐकून घ्या. आपण माझ्या बाबतीत म्हणताय ते सत्य आहे, पण याच्यात माझी काय चूक? अरे जिथं माझ्या आई वडिलांनी आमच्या लग्नाला विरोध दर्शवला, हो तिथेच नाईलाज झाला. मी माझ्या आई वडिलांचं मन मोडून पुढचं पाऊल टाकू शकत नव्हतो. अरे अरे त्या दिवशी तू माझ्या शिल्पाला नकार दिलास, पण आज इथं कशाला आलास? खुली माणसाच्या बहिणीच्या गळ्यात वर मला घालायला लाज वाटली? कुणाला कलंक लागला असता? मग त्या खुन्याची आणि त्या बहिणीची चौकशी करायला शरम नाही वाटत? त्यांच्या घरात पाय ठेवला तर हा समाज असेल, चेष्टा करील, याची तिला शरम नाही वाटली? बोल, तुला शरम नाही वाटली? बाबा अहो पाहुणे आहेत ते आपली चौकशी करायसाठी आलेत. चौकशी करायला आलेत ते. आता कसली चौकशी करायला आले ते? स्वतःच्या आई वडिलांना विरोध करायची हिंमत नव्हती, मग माझ्या शिल्पावर प्रेमाचं नाट्य तिनीच कशाला? का तिला खोटी भुरण काढून रडवलंस, फसवलंस? का तिला फसवलंस रे? का तिला फसवलंस, रडायला लावलंस? बाबा शांत व्हा. अहो झालं ते झालं, आता त्याला बोलून काय उपयोग आहे का? अहो घडणारा घडून गेले. नाहीतरी आपली शिल्पा या जगात आहे की तिचं काही बरं वाईट झालंय देव जाणे. आता तिचं काही हो, माझ्या मुन्नाला फाशी लागो अथवा जन्मठेप हो, पण उद्या मी मेलो तर इथं कुणी माझी चौकशी करायला येऊ नका म्हणावं. ही पोकर फुकटची सहानुभूती नकोय मला, नकोय मला. ही नुसती दयामाया काय कामाची? उसनी दयामाया काय कामाची आहे? काही आवश्यकता नाही त्याची, काही आवश्यकता नाही त्याची, काही आवश्यकता नाही त्याची, काही आवश्यकता नाही त्याची. पाहिलंच विजू, हे सगळं असं आहे. तू राग मानू नकोस. अरे बाबा हल्ली कुणाचाही असाच अपमान करतायत ते. नाही चुकत. अरे त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तीची जाणीव आहे रे मला. अरे त्यांच्या जागी मी किंवा अन्य कोणी असते ना तर हेच केलं असतं रे. शेवटी ते बापाचं हृदय, ते हात रागाने बोललेत माझ्याशी, पण ह्या चूक त्यांची नाही रे, माझी आहे. माझी चूक आहे ती. सुबोध येतो मी. ठीक आहे. अरे सुबोध, शिल्पाचा कुठे तपास लागला तर कळव मला. म्हणजे विजू अजून ते आमच्या शिल्पाबद्दल? त्याबद्दल मी तुला यावेळी काहीच सांगू शकत नाही. वेळ येईल तेव्हाच पाशील. येतो मी. नाहीतरी तुम्हाला मारवाडी लोकांना कोठे पण ढकलायची बुरी आदत पड गई है. सब साला ढकला ढकली का मामला बिन ढकल के बोल. सरळ बोल नाही ते दात पाडून शी दे राहता बंदी. मला काय हात नाही काय? एका फाईल बरोबर थोबडा इधर का उधर करके रखेगा.
साला पांड्या मामाच भी नाही ओळखे का ए काय समजताय मला हा? काय समजताय मला ए गोट्या काय भानगड रे भानगड नाही सुबोध लफडा झालाय एकदम सिरियस लफडा या भागू बरोबर अरे पण झालं काय ते तरी सांगा मी सांगते सुबोध भाई, मी सांगते. बोला तू काही सांगते मी सांगतो तू मारवाडी काय सांगणार आम्ही मराठी सांगतो तेच बरोबर असतो गोट्या ए गोट्या काय बागुबाई असे भांडत कशाला आला इथे अरे बाबा या गोट्याचा लपडा मिटवायला खरा म्हणजे ह्याला पोलिसाला देणार होतो पण हे पडला गुन्ह्याचा दोष म्हणून ह्याला इकडे पकडूनशी घेऊन आला आता ह्याला तू तरी समजाव नाहीतर ह्याला मी देईल पोलिसामध्ये ते ह्याला बरोबर दाखवेन ए भाग्या तेरी ऐसी की तैसी तू मेरे को क्या रखेगा अभी साला मैं तुमको रखेगा अरे सौताच खाली पडते ते बघ या दोन्ही मी तगड्या डिस्को करते डिस्को आणि हे दादागिरी करते शाला तोंड हाय मनुष्य हाय तोंडाने दादागिरी करते आणि अशा खाली कोसळते ए अरे पडलो तरी परत उठणार गाली नाडू विकतात पाडी उतरणार असं काय आमचं मराठी वाहना काय समजतोस तू मला सह्याद्रीच्या कुशीत जन्म झालाय माझा मारवाड्यात नाही सह्याद्रीच्या दारूवर दृष्टी आहे काय चुप आवाज करू नकोस आमच्या सह्याद्रीला बोलशील ना तर तलवारीने जबान करून करीन ए गोट्या शांत बस अरे अक्कल नावाची चीज परमेश्वराने दिलाय की नाही आल्यापासून बडबड 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 बागुबाई काय झालं तुमचं अरे बाबा मुन्ना गेल्यापासूनची दर दिवशी दुकानामध्ये येऊशी सतावते रोज रोज दारूला पिशा बघते अरे ह्याला देणार तरी किती आज पवत मुन्नाकडे बघूनशी देत आला आज नाही बोलला तू सोड्याची बाटली भेटली दुकानावर कुठे? वर गाली पण देते तेव्हा तू मुन्नाचा भाव आहे ह्याला समजावूनशी सांग नाहीतर ह्याला बराबर दाखवेन बराबर दाखवणार ए भाग्या काय दाखवणार रे गोट्या. केव्हा पण बघायला तयार आहे चल, दाखव दाखव गोट्या का त्रास देतोस त्यांना मी कुठे त्रास देतो आई शपथ मी त्रास देत नाही फक्त दारू पियाला पैसे मागतो हा हा पिशा मागते अरे घडी घडीला तिला पिशा द्यायला आमच्या घरी का पिशाचा झाड आहे काय हलिवला निधीला हलिवला निधीला ए भाग्या रांड्याच्या तुझं ए! हलवीचं तुला तेच काम तुझं गोट्या अरे पण नेहमी नेहमी कसले पैसे मागतोस तो काय तुझा देणेकरी लागतो का अरे देणेकरी नसला म्हणून काय झालं मग हा मारवाडी झाला दिवसाला कमवतो किती त्यातले फक्त 50 रुपये मला हप्ता म्हणून दिले तर काय कमी झालं अरे आम्ही कमवते आम्ही खाते मग तू त्यामध्ये तुझ्या बापाच्या काय जाते हे झाल्या ए, गोट्या! ऐक रे खल्लास करून टाकीन आपला बाप कधीच वर गेला आपण खाली आहे अजून वर गेलेला बापाचा खाली राहिलेला पोर आहे मी मला काय ते बोल बापाला बोलू नकोस सांगून ठेवतोय हो. अरे एवढा जर स्वाभिमानी आहेस मग अशी लाचारी का स्वीकारतोयस अरे ही दारू सोड आणि एखादी नोकरी कर स्वतःच्या पायावर उभं राहा मग बघ 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 या बागुबाई सारखे तुझा कोणी अपमान करणार नाहीत नोकरी छोकरी आपल्या नशिबात नाही रे मी माझं आयुष्य वाऱ्यावर सोडून दिलंय दारू पिता पिता या जगाला राम राम करायचं आपण दारुडा म्हणून जगला ना मग दारुडा म्हणूनच मरणार चुप अरे मरायला तुझं वय तरी झालंय का कसलं वय नि कसलं काय आज ना उद्या कधीतरी जायचंच ना
गोट्या शांत. अहो बाय, तू आपली इज्जत काढून टाकली, आपल्या कॅरेक्टरचा फालुदा केला काय, आपली इमेज डाऊन करून टाकली काय. कशासाठी? 50 रुपयासाठी? कशासाठी? दारूसाठी? आपल्या यारची मुन्नाबाईची शपथ घेऊन सांगतो, यापुढे तुझ्या दारात कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, मी मेलो ना तरी माझ्या प्रेताला तू स्पर्श नाही करायचा, मला हार बीर काय नाही घालायचा. गोट्या सुबोध, मी शपथ घेतली, येतो मी. गोट्या थांब. हे गुड्या, तू मुन्नाची शपथ घेतला, आपण विश्वास ठेवला. हे घे 50 रुपये. हे घ्या. हे घे. कॅन्सर. हे शपथ घेतल्यानंतर माघार घेणारी नादा नवलत आपली नाही. यापुढे दारूसाठी काय तर अन्नाशिवाय असाच तडफडून मरून जाईल, पण तुझ्या दारात कधीच येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या मराठी माणसांच्या या अशा घाणेरड्या व्यसनामुळेच आज तू गब्बर झालायस, पण आमच्या मुन्नासारख्या मराठी माणसाने तुला मरता मरता वाचवलं. निदान त्याला तरी विसरू नकोस. आपली बात सोडून दे यार, तो देव आम्हाला देतो, आम्ही काय कुणाचे खातो, तो देव आम्हाला देतो. अरे ज्याने चोच दिली आहे ना त्याला काळजी असते दाणे देण्याची. सुबोध, मुन्नाला माझा शेवटचा राम राम सांग. माझ्या नशिबात काय चांगलं असेल आणि देवाच्या मनात काय असेल तर पुन्हा अवश्य भेटू. येतो मी सुबोध, येतो मी. मला बरोबर बघणार, तू हे फक्त भाग्या. गोट्या जिन्यावरून सावकाश जा आणि ते पिणं थोडं कमी कर. बघत का शिवत बाय कसा रागाने गेला ते. 50 रुपये पण घेता नाही, नशेमध्ये आहे ना. उद्या आमच्याकडे ना आला तर झाला काय, आम्ही काय उपाशी मरते काय. बरा मरू दे ते गोट्या. ते मुन्नाबाईच्या काही ट्रेलरच्या खबर लागला काय. त्याची चौकशी तुला कशाला? नाही, शिल्पाबाईच्या काही कुठे तलाश लागला काय. नाही, तिचाही अजून तपास लागलेला नाही. अरे रे रे, लई वाईट झाला. तो नऱ्या शाला हलकट माणूसचे, शाला सडूनशी बनून जाईल. बोटी बोटी एवढा किडा पडून मरूनशी जाईल. बरा येते मी बाबा, आलाच नसता पण एक गोट्या ऐकत तवा ना. त्रास दिला तुला बाबा. नाही नाही, त्याचं बोलणं मनावर नका घेऊ आपण. येते आम्ही. बरं या. आत कोण असेल तर बाहेर या. बाहेर या म्हटलं ना. कोण तू? तू इथे कशाला आलायस? आवाज चढून बोलू नको, नाहीतर इथल्या इथं आकार करून टाकेल. आमची शिल्पा कुठे आहे? मला काय विचारतो? दादाला त्याला विचार. आणि तो मारवाडी कशाला आला होता इथं? तो मला भेटायला आला होता. त्याच्याशी तुला काय करायचंय? सीधा जवाब दे, नहीं तो चाकू अंदर जाएगा और तेरा कलेजा निकल कर बाहर आएगा. समझा? चल बोल. तो माझा मित्र आहे, मला भेटायला आला होता. खरं सांग, त्याला मुन्नाची खबर द्यायला आला होता की नाही? तो मुन्ना त्याला दररोज फोन करतो त्याच्या घरी आणि तो भाग्या मारवाडी इथं येऊन निरोप सांगतो.
नाही नाही हे खोटे. हे चुप. साला पुरा खानदान चालत करता का मी तुमचा? आमच्याशी दुश्मनी करता काय? अरे कुठे आमचा नऱ्या राजा आणि कुठं चाला तो भडवा मुन्ना? उसना माल परत द्यायला आलोय. आम्ही उसनवारी कोणाची ठेवत नाही. काम झाल्यावर जाता माल त्याला परत करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. उष्णा माल कसला? अरे हे काय ते स्पष्ट बोल. तूच बघ तुझ्या डोळ्याने. बघ म्हणजे बघ आता. खाली आपल्या गाडीच्या आसपास थांबा. गाडीत बसू नका. आजूबाजूला लक्ष ठेवा. पोलीस आणि तो ढोंग गावला मुन्ना कधी चोख मारेल असा नेम नाही. चलो जाओ. अरे आमची शिल्पा कुठे आहे? बहिणीला भेटायची एवढी काय झाली? मग 15 दिवस कुठे झोपला होतास? साला तुमच्या मुन्नाने पाठला केला होता आमचा. आम्ही त्याला गुंगारा दिला. साला 15 दिवस शोधते आम्हाला. कमरेला रामपुरी लावून. आता घे म्हणावं स्वतःच्या हाताने स्वतःच्या पोटात मारून. शेर की बहीण शेरे. ठीक आहे शिल्पा ठीक आहे तुझी लाडकी बहीण मी भेटलो. आता भाऊ म्हणून तू मिठी मार दिला आणि काय ताणपण दिलं. शिल्पा रडू नकोस. शिल्पा रडू नकोस. अरे शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पापाची फलं त्याला भोगावीच लागली. या विचारा सुद्धा. शिल्पा रडू नकोस. रडू नकोस. तू आज जा आणि कपडे बदल. मी माझ्या पापाची फळं भोगीन तेव्हा भोगीन रे. पण त्यापूर्वी तुझ्या बहिणीला मी मनसोक्त वापरले. माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे मी तिचं कौमार्य भंग करून तिला भ्रष्ट केले. चल पाहिलास या नऱ्या तडाखा. साल्या परत पुढे येण्याची हिंमत करशील तर तुझी तातडी तुझ्या दारात तोरणाला गेलावेल. शेराला 1.25 शेर असतो त्या जगामध्ये. अरे गरीब बाया बापड्याला जडून त्यांची अब्रू लुटण्यात आज तुला मौज वाटते. अरे राक्षसी उन्मादाने तू बेहोश झालाय. पण वेळेला कोणतरी शेर येईल आणि तुझे तुकडे तुकडे करेल आणि गिधाडाला मेजवानी घालेल या पापीने. जादा टोळटोळ करू नकोस. जगायची इच्छा असेल तर आवाज बंद कर तुझा. साला तुमच्या मुन्नाने आपल्यासोबत दुश्मनी पत्कारले. आपण साला त्याची आणि त्याच्या बहिणीची वाट लावली. आता राहिला शिल्लक तो. गेलेला तुला पण इथला इथं आरपार करून टाकेल. बघतोस काय डोळे वाटून? जा आज जा पाहून घ्या तुझ्या बहिणीला. 15 दिवसांचा भाऊ बहिणीचा विरह तरी विसरशील. 15 दिवस माझ्या मिठीत होती माझ्या. आता मोठ्या भावाच्या ममतेने उशीर घे तिला आणि रडत दोघंही पोटभर. हव्या तर मला शिव्या द्या पण असल्या शिव्या मला ज्ञानेश्वरांच्याच वाटतात. ज्या माणसाला स्वतःच्या आई बहिणीची कदर नसते अरे त्या माणसाला या आया बहिणांची माया काय करणार. अरे तुझ्या ते माणूसच मेलाय. मग माणुसकीची जाणीव तुला कशी होणार झालाय का? अरे कोण नीच, राक्षस, चंडाळा, मी तुला जिवंत सोडणार नाही. माझी आपण धुळीला मिळवलीस.
बाबा माझ्या बाबा सोडा त्याला. तुटलीस तू. सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही. आवाज बंद कर त्याला. अरे मला तुझ्या दादागिरी करणाऱ्या पोराला चॅलेंज केलं होतं मी. तो पोलिसांना घाबरून लपून बसलाय आणि आपण तुझ्या कवल्या पोरीला बर्बाद करून माझ्या शालिता मनाचा सूड घेतलाय. आता तुझी पोरगी तुझ्या घरात, कारण पुरावा नाही. मग पोलीस तरी काय करणार? बघ एखादा गरजू नवरदेव आणि उरकून टाक तुझ्या पोरीचं लग्न. जास्ती बोंबाबोंब झाले तर पोरगे संपायचे नाही, आणि संपते तर झिजून संपणार कायमचे. अरे अरे तुझा सत्यानाश होईल. तुझा कधीच चांगलं होणार नाही. तो वरचा देव काही आंधळा नाही आहे रे. तुझं कधीच चांगलं होणार नाही रे. कधीच चांगलं बाबा होणार नाही. बाबा सावरा. आता खुशाल देवधर्म सांभाळीत बस. माझं काम झालं. या पुढे तुझ्या त्या दडी मारून बसलेला घमेंडखोर मुन्नाला शोधून काढणार आणि तुकडे तुकडे करून खड्यात फेकून देणार. आणि तो खरोखरच मेलाय हे तुला पटण्यासाठी त्याच्या गळ्यात असलेले तावेज येत्या 8 दिवसात तुझ्या हातात आणून ठेवतो. तोपर्यंत तुझ्या लाडक्या लेकीला थोडं औषध पाणी कर. येतो मी. बाबा बाबा तुम्ही शिल्पाजवळ थांबा. मी येतो पोलीस स्टेशनला जाऊन. या माडव्याला शिक्षा दिल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही. बाबा तुम्ही शिल्पाजवळ थांबा. मी आलो बाबा. आता कसं होणार? आता माझ्या मुलाला ठार मारलं काय आणि जिवंत ठेवलं काय? उपयोगच काय त्याचा? माझ्या पोरीची अब्रू परत मिळणार आहे थोडी. तिच्या चारित्र्याला लागलेला डाग पुसला जाणार आहे थोडा. अरे पाणी लिहिले पुन्हा न कळले. सुख स्वप्नांचे पाणी झाले रे, पाणी झाले, पाणी झाले. बाबा मला सगळं माहिती आहे शिल्पा, मला सगळं माहिती आहे. नाहीतर गरिबांच्या अब्रूला किंमत राहिली कुठे? किंमत राहिली आहे ती पैशाला आणि दादागिरीला. पैशाच्या जोरावर आणि या दादागिरीच्या जोरावर आणि पैशाच्या मायावर ह्या नरेश सारखे राक्षस राजहोश फिरत हैदोस घालतायत. आणि तुझ्यासारख्या आपलं सर्वस्व लुटलं गेलं म्हणून देवाला दोष देत एका कोपऱ्यात बसतायत. आणि पुढारीपणाचे कवच पांघरणारे, पुढारीपणाचे खोटे कवच पांघरणारे महाभाग सुख शांतीचे नारे लावी या समाजात फिरत आहेत. सगळा स्वार्थ आहे सर्व. कुणाच्या सत्तेसाठी, कुणाचा पैशासाठी, तर कुणाचा वासनेसाठी रे, वासनेसाठी. आम्ही रडतो फक्त मायेसाठी, प्रेमासाठी आणि पोटच्या गोळ्यांसाठी रे, पोटच्या गोळ्यांसाठी. पोटच्या गोळ्यांसाठी, पोटच्या गोळ्यांसाठी.
चांगलं होतं आणि आता कसं झालं. पुढ्या बाप्याची वाईट नजर लागली माझ्या घराला आणि माझ्या मुलाच्या हातून खून झाला. तो फरारी झालाय. सुबोध दादा, तो तर पैसे आणि बाबा त्यांच्या सुद्धा डोक्यावर परिणाम झाला आणि मी सुद्धा आता बरबाद झाले. बरबाद झाले. तुझी बहीण नेली रे. तुझी बहीण 15 दिवसांपूर्वीच नेली. आता शिल्लक आहे ना तो फक्त माझा देह. म्हणजे काय शिल्पा? त्याने नरेशने माझ्यावर जबरदस्ती केली. नाही शिल्पा. गेले 15 दिवस सारखा तुझ्या मार्गावर होतो, पण कुठलाच धागा दोरा माझ्या हाती आला नाही. उघडपणे फिरायची चोरी, कारण पोलीस सारखे माझ्या मार्गावर असायचे. त्या धाड्याचे सगळे अड्डे बिंदून काढले, पण तिथे कुठेच सुद्धा थांब पत्ता लागला नाही. शिल्पा कुठे घेऊन गेला होता तो हरामखोर तुला? कोण शिल्पा? कोण? काय सांगू मुन्ना, माझी दुर्दैवी कहाणी. 15 दिवसांपूर्वी तू मला भेटून गेल्यानंतर नरेश आणि त्याचे साथीदार आपल्या घरात घुसले. संपूर्ण घराला गराडा घातला. बाबांना आणि सुबोध दादांना सुद्धा घेरलं आणि नंतर तो नीट नरेश आणि त्याचे साथीदार जबरदस्तीने मला नाशिकला घेऊन गेले. तिथे एका रूम मध्ये 14 दिवस त्या हरामखोराने मला नाही शिल्पा, नाही. अन्याय मी सहन करणार नाही. माझ्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा सूड देईन तरच नावाचा मुन्ना. बस आता एकच निश्चय, एकच निर्णय. यापुढे मी कुणासाठी थांबणार नाही. थांबलो होतो तुझ्या लग्नासाठी. तुला हळदीने पिवळी झालेली पाहून मग 4 भिंती आत तुरुंगात जाणार होतो, पण तुला नको त्या अवस्थेत पाहण्याचं दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं. नर्या, त्याने माझ्या बहिणीची वाट लावली. आता मी त्याची या जगातील वाट कायमची संपविणार. तू असं काही सुद्धा करू नको. अरे आधीच एका गुन्ह्याचा आरोप आहे तुझ्यावर. आता आणखी दुसऱ्या गुन्ह्याचा आरोप नको. एका खुनाचा आरोप? अगं, एक खून केला तरी फाशीच होते. 100 खून केले तरी शेवटी फाशीपेक्षा दुसरी शिक्षा नाही या जगात. त्या साहेबीला संपवला. आता त्या साल्या हरामखोर नाऱ्याची पाळी. ही कीड चिरडून टाकल्याशिवाय हा एरिया शांत होणार नाही. नर्या, सोडणार नाही मी तुला. सोडणार नाही मी तुला. बाबा, सोडणार बाबा काय नाही. झालं? बाबा मी मुन्ना. बाबा मुन्ना मी. बाबा मला मुन्ना. मुन्ना, मुन्ना तू आलास.
केलास रे राजा, खूप उशीर केलास. तुझी बहीण जिवंत असून मेल्यावर आलास पुन्हा, जिवंत असून मेल्यावर आलास. तुझा बाप शहाणा असून मेला झाल्यावर आलास रे. मला खूप उशीर झालाय हो, खूप उशीर झालाय. मी शिल्पाच्या लग्नासाठी थांबलो होतो म्हणून पोलिसांशी लपंडाव खेळता खेळता मला उशीर झालाय. पण आता मी थांबणार नाही. आमने सामने त्याला फिरणार. एकतर तो तरी मरेल नाहीतर मी तरी. पुन्हा पुन्हा काय झाले? आजकाल कुणाचाही भरोसा नाही आणि कुणावरही विश्वास ठेवता येत नाही. आणि कसा ठेवणार कुणावर विश्वास? गरिबांचा कोणी त्रासा नाही, अबलांचा कोणी वाली नाही. या समाजातले राक्षस मनमुराद बिनधास्त कुणाचीही इज्जत लुटतात, कुणाचाही खून करतात. निरपराधी शिक्षा भोगतात आणि अपराधी मात्र सुखाने जगतात. देवाच्या दरबारात न्याय असतो असं म्हणतात. मग तो हाच का? मग हा अन्यायाचा सुळसुळाट का व्हावा? का व्हावा? बोलत नाहीस तू. आता बोलण्यासारखं काही शिल्लकच उरलं नाही. सगळं संपलंय. ही शिल्पा सुद्धा संपली आता. अगं संकट सर्वांच्यावर येतं. त्याने असं घाबरून असं निराश होऊन कसं चालेल? निराशेचे गीत गान मृत्यूच्या गाढ छायेत आता विसवून जायचं ठरवलंय. पण तू कशाला आलास आता इथे? अगं तुझी चौकशी करण्यासाठी. काय? खुनी भावाच्या कलंकित बहिणीची चौकशी? अरे कमाल आहे तुझी. अरे तुला आणि तुझ्या घराण्याला कलंक लागेल ना. या समाजामध्ये चेष्टा होईल तुझी. रे काम ना. अरे मी सुद्धा एक माणूसच आहे ना. माणूस सगळ्या जन्म विसरू शकतो. अरे पण इथे काळजावर झालेली जखम नाही विसरू शकत. अरे मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं रे. पण तुझं प्रेम होतं दिखाऊ. जाऊ दे आता. या सगळ्या गोष्टींवर बोलून काय अर्थ आहे मला? कारण सगळ्या गोष्टी विचारांच्या पलीकडे गेल्या आहेत. असं काय करतो की शिल्पा? मागचं सगळं विचारायला तयार आहे. हे सांगायला तू मला एका खुनी भावाची बहीण आहे हे तू विसरून जाशील. अरे पण आता तर त्या गुंडांनी मला शिलभ्रष्ट केलंय. मग अशा कलंकित मुलीसोबत लग्न करशील तू? आता या क्षणी उत्तर हवंय मला. होय, मी करणार तुझ्यासोबत लग्न. हे तू इथे बोलतोयस पण तुझ्या आई वडिलांचा या गोष्टीला नक्कीच विरोध असणार. अरे साध्या साध्या गोष्टींना विरोध करणारे ते इतकं भयंकर अग्निदिव्य करायला कधीच तयार होणार नाही. अगं माझ्यावर विश्वास ठेव. चारी बाजून मी आमच्यावर पूर्ण झालेले. यावेळी माझ्या आई वडिलांचा किती विरोध असला ना तरी मी तुझ्याबरोबर लग्न करणार. मग तुझा काय विचार करणार ना माझं?
का? सगळे विरोध बंधन झुगारून मी तयार असताना आता तुझी माघार का? अरे पराभव झाल्यानंतर माघारच घ्यावी लागते. जीवनातल्या मैदानात पराभव झालाय माझा. सर्वस्व लुटलं गेलंय रे. मग मी पुढे जाऊच कशी? अगं माझा एवढा आधार असताना तुला माघार घेण्याचे कारण काय का? बघ विजय, ज्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत ना त्या गोष्टीचा विचार करणारी मुलगी नाहीये मी. माझ्या बरबडलेल्या देहाने मी तुझ्यासोबत संसार नाही थाटू शकत रे. उगाच माझ्यामुळे या समाजात तुझी सगळी निंदावस्थी नाही सहन करू शकणार. तेव्हा तू तुझ्या आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलीसोबत लग्न कर, सुखाने संसार कर. मला विसरून जा. यापुढे मी तुला दोष नाही देणार. आता जा तू. पिसा काढून टाकलेला नागा समुद्रा कुठे गेला तुझा भाऊ मुन्ना? तो मला शोधतोय आणि मी त्याला. अरे चांडाळा, माझी वाट लावलीस ना, आता मुन्ना कशाला हवाय तुला? ही वाट लावली आणि आता त्याची कायमची वाट लावायची आहे. माझ्या साहेबीच्या मरणाची अर्धी भरपाई झाली, अर्धी अजून शिल्लक आहे. कुठे आहे तो मुन्ना? तो इथे आलेला नाहीये. थापा मारू नकोस. या नळेजवळ थापाबाजी चालत नाही, हे चांगलंच माहिती झालं तुला. ती म्हणते ना नाही आले इकडे, कुठेतरी काय सांगणार तुला? अरे हिरो, आवाज बंद कर तुझा. पुन्हा समोर बोलतो त्याचा नीट विचार कर. हे सांगणार तू कोण मला? मी तुझ्या दारात आलो नाही. घरी कोण? तुझा आवाज करते तर इथल्या इथं आपण मारेन तुला. चल जा. त्याला एवढा कोवळा आवाज मारतोस? जर आणखी थोडे दिवस तुला खाऊन लपून बसणाऱ्या झाडाच्या म्हणतात सामना द्यायला आमने सामने आलोय. सगळा हिसाब किताब पुरा करायला म्हणून जर पोलिसांनी तुझा परवा न करता फोन जरा तुझ्या हत्यावर जाऊन आलोय. अरे काय केलं तू हे? हा दुसरा खून केला. 2 राक्षस कायमचे नष्ट केले. आता मी कुठे थांबणार नाही, पळणार नाही. आज मी स्वतःहून पोलिसांना सामोरं जाणार. मुन्ना, अरे हे काय केलंयस? काय झालं? या नऱ्याचा खून केला. आपल्या शिल्पावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेतला. बाबा बाबा जातोय मी दूर, अगदी दूर, जिथं जिथं पुन्हा कधी या कुपुत्राचं तुम्हाला दर्शन होणार नाही. इतका दूर जातोय मी. क्षमा करा मला. नाही, पुन्हा कुठे जाऊ नकोस राजा. शिल्पा, माझी एकुलती एक लाडकी बहीण शिल्पा, तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेऊन हा तुझा दुर्दैवी भाऊ अखेरच्या स्टेशनावर चाललाय ग. नाही मुन्ना,
समाजात सर्वांना माहिती झालंय आणि हा समाज समजून घेणारा नाही, चूक करणारा वाईट नसतो या समाजात, तर ती चूक दाखवणारा वाईट असा आहे हा समाज. नाही, तू एक कलंकित जीवन बेसूरपणाने जगण्यापेक्षा तुला सुद्धा मी माझ्या हाताने संपवून जातो. नाहीतरी 2 खुणाला पण फाशी आणि 3 पण फाशी. बस आज हा बदनाम भाऊ स्वतःच्या हाताने स्वतःच्या लाडक्या बहिणीचा खून करणार. शिल्पा काय करतोय तू? काय करतोस रे पुन्हा? नाही स्वतःच्या बहिणीचा खून करतोय? नाही बाबा, नाही. आपली शिल्पा तर 15 दिवसांपूर्वीच मेली होती हो. हा कलंक लोकांनी विसरावा म्हणून या मुर्द्याची फक्त वाट लावतोय. नाहीतरी कोण करणार आहे तुझ्या बरोबर लग्न? कोण करणार आहे तुझ्या बरोबर संसार? सांगा ना. मी करणार तुझ्या शिल्पाबरोबर लग्न. मी करणार. अरे मी करू शकते. पुन्हा परमेश्वराची शपथ घेऊन मी तुमच्या शिल्पाबरोबर लग्न करायला तयार आहे. हे घे वचन. माझ्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा बदला मी माझा सूड पूर्ण केलाय आणि तिला सुखात ठेवेल असा जोडीदार तिला मिळाला. शिल्पाचा अभाव मुलाला खेळ खलास झाले आता. उसासे सुना काळजाचे विरले साऱ्या मशियाने निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारे